सो गाइस पूरा दिन हो चुका है तो मैं ये बदला है क्योंकि मैंने वीडियो नहीं बनाया है। वो दो बार मेरे साथ पोपट हुआ। मैं उधर पैलेट धो रहा था तो वो पूरा वो वाइट शर्ट पे आ गया। तो वो पूरा वाइट शर्ट लाल लाल हो गया। दूसरी बार क्लास को गया, उधर उधर मतलब ब्रश से लगा मुझे। उधर भी वाइट ही पहना था, उधर भी ब्रश से मुझे लगा। वो 2 बार चेंज किया तो अभी ये तीसरी बार डाला हो। तो अभी मैंने हाथ नहीं लगाया उसको पेंटिंग को, तो अभी मैं डायरेक्ट कल लगाऊंगा। तो आज ज़रा फोर्ट्स पे बात करते हैं, ऐसा लगता है मुझे। मतलब फोर्ट्स के बारे में कुछ, क्योंकि देखो ना हम लोग जा रहे हैं किलो पे। अभी तो वेकेशंस होंगे, अभी तो बहुत जाएंगे लोग। जा रहे हैं किलो पे, वहाँ कचरा करेंगे। बरं नाही वाटत ते बघायला की ज्या राजानं आपल्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी त्याचं स्वतःचं रक्त वाहिलं, त्याच्या मावळ्यांनी रक्त वाहिलं, त्याच राजाच्या म्हणजे ते शेवटचं आता राहिलं आहे ना की शिवाजी महाराज होते आहे ते सांगायला। ते गडकिल्लेच राहिले ना फक्त, पण दुसरं काय राहिलं नाही ना। तर त्याच्यावर घाण केली ते परत घाण होणार, ढासळणार। पण मग महत्त्व नाही ना मग त्यांचं। लोकांना आपली संस्कृती जपायला शिकायला पाहिजे। ती संस्कृती आहे एक प्रकारे आपली। तर गडकिल्लेमध्ये तर मी सांगतो मी किती गडकिल्ले फिरलो आहे। पहिला आहे सिंहगड, पुण्याच्या जवळच आहे। चार पाच वेळा जाऊन आलो आहे सिंहगड। तिथली झुणका भाकर एवढी मस्त लागते, एवढी मस्त लागते, बापरे। दुसरा होता राजगड वेल्हे तालुका भोर। तोरणाला नाही गेलो आहे, जायचा प्लॅन होता पण नव्हतो, नाही झालं। राजगडला गेलो आहे, तिथे एवढा वर काय नाही आहे जसं सिंहगडवर एवढं डेव्हलप झालं आहे तसं वर काय नाही आहे। तर नंतर नंतर प्रतापगडवर आहे। प्रतापगडवरची पण झुणका भाकर एवढी मस्त होती। प्रतापगड झाला, मग दौलतमंगळगड म्हणजे बुलेश्वर जे मंदिर आहे महादेवाचं, तेच दौलतमंगळगड आधी ओळखत होतो म्हणजे। तर मग अजून सिंहगड, राजगड, प्रतापगड, दौलतमंगळगड, अजून एक कुठल्या तरी किल्ल्यावर गेलो आहे, देवगिरी तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देवगिरीला गेलो आहे। हे किल्ले सगळे मस्त आहेत। रायगड राहिला, मेन रायगड राहिला। तर मेन रायगड आहे, तिथे पण एवढी मस्त पिठलं भाकरी मिळाली, पिठलं भाकरी भात, मजा आली। तुम्ही पण ह्या नाही म्हणजे ह्या पण जावा, बाकी जे गड आहेत ते तिकडे पण जावा। एवढे मस्त तुम्हाला ठिकाणं भेटतील ते गड किल्ल्यांमध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजे त्यावेळेसचे अवशेष भेटतील, वाड्याचे, चुन्याचा घाणा, अजून काय, अजून बरंच काही आहे। म्हणून गडकिल्ले जपायला पाहिजे, पुढच्या पिढीला ते समजायला पाहिजे, म्हणून गडकिल्ले जपायचे। तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तो आवर्जून हमारा इंट्रो एंडिंग हिंदी में होता है ना। तो आई होप आप सबको आज का ब्लॉग पसंद आया होगा। तो लाइक करना, शेयर करना, सब्सक्राइब करना। तो चलो बाय बाय।